यायची गरज काय पडली? सर एवढं बिझी शेड्यूल मुळेच आरोग्य फॅमिलीमध्ये यायची गरज पडली. कारण माझ्या डिसऑर्डर खूप वाढलेल्या होत्या कमी Yes. वयामध्ये. येस येस येस. काय काय डिसऑर्डर होते सर? सर ऍक्च्युली मला 7 वर्षापासून बीपीचा त्रास होता आणि त्याचबरोबर आता रिसेंटली एक 6 महिन्यापासून शुगर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल आणि रक्तपातळ व्हायची गोळी सुद्धा चालू झालेली होती सर. अनबिलिव्हेबल. सर बघा समोर कोण व्यक्ती आहे आणि सांगतायत काय बीपीचा त्रास, इतके आजार, इतके त्रास एका Recording in progress. मध्ये दिसू शकतात का, असू शकतात का, हा मनात विचार येतोय आपल्या. सर एवढे सगळे त्रास घेऊन तुमचं सगळं काम तुम्ही प्रॉपरली करत होतात, कसं काय परिस्थिती होती त्यावेळी तुमची? तर म्हणजे खूप भयानक परिस्थिती होती. विशेष म्हणजे माझा एक 8 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे माझ्या पायामध्ये रॉड आहे. त्यामुळे जिम मध्ये जाऊन मी वर्कआउट करू शकत नव्हतो. हे सगळ्यात मोठं हे होतं माझ्यासाठी, दुःख होतं की वजन वाढत चाललं होतं, डिसऑर्डर वाढत चालले होते खूप. बीपीची गोळी कमी होत नव्हती, बीपीची गोळी ही वाढतच चाललेली होती. आणि सकाळी एक टाइम गोळी होती, नंतर 2 टाइम गोळ्या झाल्या. आणि Yes. लास्ट 4 ते 6 महिन्यापूर्वी मी टोटल 9 गोळ्या खात होतो सर. बघू शकताय कुठं वर्कआउट पाहताना कुठे जरी वाटलं का की सरांच्या पायामध्ये रॉड असेल आणि इतकं जबरदस्त वर्कआउट ते आज करू शकले. सर तुमच्या आयुष्यात असं कोण व्यक्ती आला की ज्यांनी तुमचं आयुष्य बदलवलं? सर प्रथम तर त्यांना सॅल्यूट आहे, माझे ग्रेट कोच सावता सर आणि अधिका मॅडम. येस येस येस, ऑलवेज ग्रेट आहे ते. येस सर. आणि मग त्यांनी तुम्हाला तुमचं वजन पाहिलं असेल, चेक केलं असेल, वजन किती होतं सर सुरुवातीचं? सर माझं 95 किलो वजन होतं सर. 95 किलोग्रॅम्स. येस, जबरदस्त. आणि आणि आता सर 95 किलो वजन होतं, म्हणजे मध्ये थोडस आमच्या घरामध्ये घटना घडली होती, त्यामुळे 3 किलो वजन कमी झालं होतं. पण त्याच्या आधी माझं 97 किलो वजन होतं सर. 97 ते 99 क्रॉस होत होतं सर. बघू शकताय. आणि वय वर्ष किती सर, सध्या वय किती चालू आहे? सर आता माझं वय वर्ष 35 आहे. बघू शकताय 35 मध्ये वृद्धापकाळात होणारे जे त्रास ते आज सहन करतो सर. आणि केवळ या आरोग्य फॅमिलीत आल्यामुळे काहीतरी बदल त्यांच्यामध्ये झाला असेल तो आपल्याला ऐकून घ्यायचा आहे सर. मग तुम्ही आरोग्य फॅमिलीत आलात, त्यानंतर तुमच्यामध्ये किती महिन्यामध्ये किती वजन कमी झालं आणि काय बदल झाले? सर मला असं स्वप्नात पण वाटलेलं नव्हतं की माझं वजन कमी होईल म्हणून. कारण 9 गोळ्या खात होतो. गोळ्यांनी ऍसिडिटीचा त्रास हा कंटिन्यू वाढतच होता आणि माझी पित्त प्रवृत्ती शरीर असल्यामुळं सर रोज एक ऍसिडिटीची गोळी खायला लागायची. येस येस येस. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माझं वजन आता 20 किलो कमी झालेलं आहे सर, आणि ते सुद्धा फक्त 2 महिन्यामध्ये. येस, वाव, बघा अमेझिंग रिझल्ट आहे. 2 महिन्यामध्ये 20 किलो वजन. येस, एव्हरीथिंग इज पॉसिबल हिअर. सगळं काही शक्य आहे, फक्त मनापासून करायची गरज आहे. येस सर, 20 किलो वजन कमी झालंय 2 महिन्यामध्ये, सरासरी 10 किलो पर मंथ. येस सर. आणि डिसऑर्डर मध्ये काय बदल आहे? तर डिसऑर्डर मध्ये सांगायचं म्हणलं तर मी 9 पैकी आता कुठलीही गोळी खात नाहीये. येस येस येस. आणि पुण्यामध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत हार्टचे, डॉक्टर Yes. राजेश कादिया म्हणून. हम्म. तर त्यांनी मला सांगितलं होतं की बीपीची गोळी आणि थायरॉइडची गोळी ही तुला मरेपर्यंत खायची आहे. बघू शकता. आणि त्याच डॉक्टरांनी माझ्या सगळ्या गोळ्या बंद केल्या आहेत आणि मी फक्त बोलत नाहीये. तर नंतर रिझल्ट ज्यावेळी आपण बिफोर आफ्टर बघू, त्यामध्ये मी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन हे सगळं शेअर केलेलं आहे. येस येस येस. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोळ्या बंद केल्यात? येस सर. येस येस येस. डॉक्टर इज गॉड फॉर अस. डॉक्टर गॉड आहेत, पण आपण वेलनेस कोच हे गुड आहोत. डबल ओ आहे की नाही? म्हणजे आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर वेलनेस फॅमिली शिवाय पर्याय नाही. सर तुमच्यामध्ये एवढा अमेझिंग चेंज झालाय
ड्रास्टिक चेंज आहे. त्याचबरोबर तुमच्या ज्या व्याधी होत्या, जो त्रास होता, त्या त्रासातून तुम्ही मुक्त झालात. हा तुमचा पर्सनल डिस्क्लेमर आहे सर. इथे कुणी येस सर. वैद्य नाही, डॉक्टर नाही, कुणी औषध गोळ्या देत नाही, परंतु आयुष्य बदलण्यासाठी सकस संतुलित आहार आपल्याला पुरवला जातो, आपण घेतो आणि त्यातून आपलं आयुष्य बदलतंय. नक्कीच सर. आणि आज तुमच्या जीवनामध्ये काय बदल झालाय केवळ 2 महिन्यात? सर अमेझिंग बदल म्हणजे आता टोटल मला आरोग्य फॅमिलीमध्ये 4 महिने झालेले आहेत. येस. आणि विशेष म्हणजे सर मी स्वतःला एवढा चेंज झालेलो आहे की मला भरपूर जण ज्यांनी 6 महिन्यापूर्वी बघितलेलं आहे, माझे मित्र म्हणा, काही नातेवाईक म्हणा, ते आता मला ओळखत सुद्धा नाहीये. कारण येस. फक्त वजन कमी नाही झालं, तर मी म्हणेल की मी माझा पूर्ण रंग चेंज केलेला आहे. येस. 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 होऊ शकतंय. आणि 100% नवीन पर्सनॅलिटीज मिळालेली आहे मला. एकदम उत्साह आलेला आहे आयुष्य जगण्यामध्ये. येस. 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 म्हणजे केवळ आपली वजन कमी होणं इथपर्यंत किंवा व्याधी कमी होणं इथपर्यंत ते मर्यादित नाही, तर आपली मानसिक स्थिती सुद्धा स्ट्रॉंग होते, पॉझिटिव्ह एनर्जी इन्क्रीज होते आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तयार होतोय. नक्की सर. सर, आता तुमच्या वर्किंग प्लेसमध्ये तुमच्या ऍटिट्यूड मध्ये काय बदल झालाय? तर खूप बदल झालेला आहे. मला दोन्ही व्यवसाय सांभाळताना खूप दमछाक व्हायची सर. माझं जेवण वेळेवर नसायचं. त्यामुळे गोळ्या वाढतच चालल्या होत्या. आणि आता आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यापासून मी रोज वेळेवर जेवण करतोय. जरी उशीर जरी झाला, तरी सर रोज सकाळी वर्कआउट करण्याची जी एनर्जी येते, ती याच्या आधी कधीच आलेली नव्हती सर. येस. 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 बघू शकताय. म्हणजे आपण सर्वजण रोज काहीतरी आपला व्यवसाय करतो, नोकरी करतो, पण त्या नोकरीमध्ये आनंद आपल्याला मिळाला पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण तो मिळत नाही कारण आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. आणि तो आनंद या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर मिळतो, हे आपल्याला नाईक सर सांगतायत. येस सर. आणि सर, आता तुम्ही आयडियल वेटला आहात का? आयडियल वेटला सर 3 किलो फक्त कमी आता. येस. आणि ते होईल असं वाटतंय? हो सर. आता ह्या 15 ते 20 दिवसामध्येच होऊन जाईल सर. यस. बघू शकताय कमिटमेंट. 15 ते 20 दिवसात ते आयडियल वेटला येणार आहेत. नक्कीच आपणही आपलं आयुष्य याप्रमाणे बदलू शकतो. नाईक सर, तुम्ही इतकं जबरदस्त वर्कआउट पहिल्या दिवशी करू शकत होतं का हो? नाही सर. ऍक्च्युली मला म्हणजे आरोग्य फॅमिली ग्रेट कोचनी सांगून मी पहिला त्यांच्यावरती विश्वास ठेवला नव्हता. पण येस. सावता सरांचा जो रिझल्ट अमेझिंग आलेला तो मी बघितलेला होता. पण सर रोज सकाळी कंटाळा करायचो, की उठून व्यायाम करून काय होणार आहे, काय होणार आहे म्हणून. पण एक दिवशी ठरवलं, की नाही खरंच एकदा करून बघावं. येस. 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 आणि आज तुमचा तुफानी वर्कआउट आम्हाला पाहायला मिळाला. लोक सहज विश्वास ठेवत नाहीत. एक शायर म्हणतो, सामने जो है उसे लोग बुरा कहते हैं और जिसे देखा ही नहीं कभी उसे खुदा कहते हैं. नक्कीच विश्वास ठेवला तर देव आहे, नाही ठेवला तर दगड आहे. विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. सर, तुम्ही विश्वास ठेवलात म्हणून तुमच्यामध्ये हा अमेजिंग बदल झाला सर. सर, तुमच्या वयाच्या 35शीत असणाऱ्या 30शीत असणाऱ्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? सर प्रथम तर मी म्हणजे आता सांगितलं नाही पाहिजे, की दिवसभराचं शेड्यूल आणि आता यंग असल्यामुळं दिवसाचे मित्र कमी आणि रात्रीचे मित्र खूप वाढलेले होते. येस. 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 आणि त्यामुळे रोज किंवा दिवसाआड रोज बाहेरचं खाणं, मित्रांसोबत पार्ट्या, ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या होत्या सर. आणि येस. मी येस. विचारही कधी केला नव्हता, की रोज सकाळी एवढ्या मी एकटाच नाही तर सहपरिवारासोबत मी वर्कआउट करेल. येस. तर येस. येस. तरुणांना तेच सांगायचं मला, की तुम्ही आता व्यसनांच्या व्याधीत न जाता आपल्या शरीराकडे आता आपलं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. येस सर. येस सर. सेडेंटरी लाईफस्टाईल आपण चेंज करून हेल्दी लाईफस्टाईल आपण स्वीकारली तर आयुष्याचा स्वर्ग करायचा की नरक करायचा आपल्यावर अवलंबून आहे. आणि ते तुम्ही केलं. आनंदी जीवन तुम्ही जगताय. आज दोघंही अगदी हसत खेळत आनंदाने तुम्ही वर्कआउट करत होतात. हे सगळं श्रेय तुम्ही कशाला, कोणाला द्याल याचं श्रेय? सर याचं श्रेय मी 2 गोष्टींसाठी देणार आहे.
प्रथम तर सांगायचं राहिलं की मी नेमकं आहारामध्ये काय काय घेतलं हे सांगायचं राहिलं. मी रोज रेग्युलर सकाळी अफ्रेश घेतो. आपला यस. सकस संतुलित आहार हा 2 टाइम घेतो मी आणि त्याचबरोबर फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन आणि सेल्युलोज हे दोन्ही घेतो 3 टाइम. आणि यस सर. माझ्या स्किन मध्ये जो चेंज झालेला आहे तुम्ही सगळेजण नंतर बघतालच, तर त्यासाठी मी वापरलं आहे स्किन बुस्टर. यस आणि यस यस. माझ्या बीपी आणि शुगर याच्यासाठी नाईट वर्क आणि ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स. यस सर, आप देख पा रहे हो सर की खाते पीते घर की तबीयत, और चेहरे पर 12 बजे है, और खुशी से हंसी हंसी अपने चेहरे पर दिखा रहे हैं, लेकिन मन में खुशी नहीं है, मनात आनंद नाही आहे. पोट कुठे चाललंय बघा. आणि सकाळी वर्कआउटला कुठेतरी फिरायला चालले दिसत आहेत, परंतु ते जे रूप आहे ते रूप पूर्णपणे बदललंय. या दुसऱ्या फोटोमध्ये बघू शकताय, यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांची झाली आहे. यस, खरं स्वरूप खरं रूप आपल्याला परत प्राप्त करायचं असेल तर या आरोग्य फॅमिलीला पर्याय नाही. बघू शकताय चेहऱ्यावरचा खरा आनंद, उत्कृष्ट बांधा, शरीर यष्टी प्राप्त करून घेण्यासाठी सरांनी जी तोड मेहनत केली आहे आणि आयुष्य अगदी परिपूर्ण बदललंय. येस सर. सर, पूर्वीचा फोटो पाहून आता कसं वाटतंय? तर म्हटलं मी की विश्वास बसत नाहीये की मला माझे जुने कॉलेजचे दिवस आठवलेत आणि मी आता कॉलेजची लाईफ जगतोय. येस 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 येस. आपलं जीवन आनंदमयी बनवायचं असेल आणि पुन्हा एकदा आपल्या युवा स्वरूपात आपल्याला पाहायचं असेल तर आरोग्य फॅमिलीत आलंच पाहिजे, असा संदेश सरांनी दिलाय. सर, या आता तुमच्यामध्ये बराचसा बदल झालाय. तुम्ही म्हणताय 15 दिवसांनी तुम्ही आयडियल वेटला याल. मग आयडियल वेटला आल्यानंतर तुम्ही आरोग्य फॅमिलीत थांबणार आहात की बंद करणार आहात? नाही सर, एवढा अमेझिंग बदल झाल्यामुळं मी जोपर्यंत आहे आयुष्यभर तोपर्यंत आरोग्य फॅमिलीमध्ये वर्कआउट करणार आहे सर. येस सर, येस सर. काही जण म्हणतात की मग आमच्याकडे वेळ नाही, तर काही जण म्हणतात खूप महाग आहे, पैसे नाही. तुम्हाला त्यांना तुमचा काय संदेश असेल? सर, मी म्हटलं ना की जोपर्यंत एखाद्या घरामध्ये काही डिसऑर्डर किंवा ज्या व्यक्तीला कुठली व्याधी होत नाही तोपर्यंत त्याचं आणि आरोग्याचं गांभीर्य कळत नाही. काही येस. लोकांमध्येच मी स्वतः होतो सर, की नाही होत असं, व्यायाम करून कधी काय झालंय का, आहार घेऊन कधी वजन कमी होईल किंवा कधी आपण निरोगी राहील का. मला 9 ते 10,000 रुपयांच्या सर गोळ्या लागायच्या दर महिन्याला. येस येस येस. बघू शकता एवढ्या त्रासातून मेडिकल ट्रीटमेंट घेऊन सरांनी आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला, पण काहीही झालं नाही. उलट स्वतःलाही त्रास आणि कुटुंबियांना त्रास. आणि आज दोघही जोडीने आणि गोडीने आनंदी वर्कआउट करतायत. येस सर, तुमचं वर्कआउट अतिशय जबरदस्त होतं, पॉवरफुल होतं आणि त्यासोबत प्रत्येकाला एनकरेज करणारं होतं. यापुढेही तुमचं वर्कआउट असंच सुंदर वर्कआउट, जबरदस्त वर्कआउट पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुमच्या आयुष्यातील होणाऱ्या बदलासाठी, तुमच्या सकारात्मक विचारसरणीसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आमच्या वेलनेस फॅमिलीच्या वतीने, आपल्या वेलनेस फॅमिली